नमस्कार मैत्रिणींनो, नीनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांडगी मिरची कशी बनवायची। तर हे बघा, ही सांडगी मिरची, ह्यात लांब मिरच्या आणि सांडगी मिरच्या पण आणल्या त्या। तर ही सांडगी मिरची जी आणली ना ती 1 किलो आणली आणि ही लांबवाली जी आहे ना ती अर्धा किलो आणली। तर मिरच्या सुद्धा कैरी सारख्याच मिरच्या पण खूप महाग आहेत। ही 120 रुपयानं किलोनं मिळाली आणि ही पण तशीच मिळाली। तर ह्या वर्षी पण मिरच्या खूप महाग आहेत त्या, तरी पण मी नाही का सांडगी आणली 1 किलो आणि मिरची ही आणली अर्धा किलो। तर अजून मी अर्धा किलो आणून ही 1 किलो करणार आहे आणि ही 1 किलो, म्हणजे मग जेवताना तोंडी लावायला आपल्याला बरं पडेल। तर हे बघा, हिला मी अशी उभी चिरणार आहे। असा हिला ना कट द्यायचा आहे का, अगदी वरच्यावर कट देऊन का असं भरण्यासाठी असा कट दिलाय। तर या मिरचीला ना मी असा कट देणार आहे, ज्या ह्यानं अशी पालती ही अशी कम्फर्टेबल असं राहते ना त्याच वरच्या बाजूला मी अशी असा कट देणार आहे। अगदी वरच्यावर कट द्यायचा आहे, जास्त हे करायचं नाही, नाहीतर मिरची आपण भरतो ना सारण, ते सारण सगळं निघून जाईल। तर का अशी कट द्यायचा। पण मी ना कुणी काय काय जणी ह्याच्यातले बी काढतात, पण मी बी नाही काढणार। मी ना बी असेच ठेवणार आहे, कारण ही ना अतिशय कवळी मिरची आहे। हो का, कवळी असल्यामुळं तिला मी जास्त काय हे करणार नाही, तरी कट मारणार आहे मी असा। तर अशा सगळ्या मिरच्या मी कट मारून घेणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटेल। हो का, ही आहे ही पण अशी उभी चिरली, ही छोटेवाली, हिला पण असे काप मारले आणि ह्या पण ह्या बघा, ह्या पण चिरून ठेवल्या। आता ह्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहे का, चिरून ठेवली। आता ह्या सांडगी मिरचीमध्ये आपण मसाला भरणार आहोत आणि मसाला भरून मग आपण वाळवणार आहे। मग ही पण दाखवणार आहे आणि ही पण दाखवणार आहे, हे 2 प्रकारच्या। तर मला जवळजवळ 1 तास 1.5 तास लागला या मिरच्या चिरायला, या पण आणि ह्या पण। हे आहे अर्धा किलो आणि हे आहे 1 किलो। तर माझ्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघत राहा। आता बघा, आपल्याला ह्या सांडगी मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते। धने घेतलेत, हो का, तुम्हाला दाखवते। धने घेतले, हे धने ना 125 ग्रॅम धने आहेत, पण माझ्याकडे जेवढे उपलब्ध होते तेवढेच घेतलेत। अजून मला याचं हे करायला लागेल मसाला तयार। हे बघा, इथं बडीशेप घेतली, जिरे घेतले, मेथी घेतली, मोहरी घेतली। हे सगळं 25-25 ग्रॅम घेतले, कारण जेवढा मसाला पुरेल तेवढं नंतर अजून तयार करून मी सगळा मसाला भरणार आहे। हा झाला मसाला। हे नमक आहे, हे हळद, हळद, हे सेंधव नमक, हे हिंग, हे घरी लावलेलं हे विरजण, दही लागतंय। आम्हाला याला फेटून घे याला। तर आता हे कढई ठेवलेली आहे, तर या कढईमध्ये आपल्याला फक्त गरम करायचं आहे, जास्त आपल्याला भाजायचं नाही, थोडं थोडं भाजायचंय, पण एक सेपरेट भाजायचंय। सगळ्यात आधी मेथी घेते मी, जरा लांबच ठेव म्हणजे हो सांग।
हो का, मेथी भाजली, जरा जास्त झाली, पुढे गेली मेथी. आता जिरं आणि बडीशेप. गवळं गवळं असं भाजून घ्यायचं. तर हे आपलं वास येईपर्यंत भाजून घेतला. आता आपण धने भाजून घेऊया. खूप असा खमंग वास येतो. करपवायचं नाही, करपलं की मग ते काळसट पडते. धने भाजून घेऊया. धने पण आपले असे चांगले भाजत आलेत. धने पण झाले आपले भाजून. आता आपली मोहरी राहिली, लक्षात नाही बनवतात. मोहरी आपली मेन इंग्रेडियंट आहे. गरम ह्याच्यातच मी हळद पण नाही, नंतर टाकते. हे याला आपण जरा गार होऊ दे. आता मोहरी भाजून घेते. मोहरी पण आपली तडतडली ना की मग आपलं लगेच उतरायची, जास्त भाजून घ्यायची. मेन आपली मोहरीच आहे. मग थोडे अजून टाकते का ग मोहरी. हवा येते ना लगेच गार मोहरी पण भाजलेले नको करपल. मोहरी पण आपली तडतडली. मी गॅस बंद केलेला आहे. त्या गरम ह्याच्यातच आपली हो का मोहरी पण भाजून झाली. जरा ह्याला गार झालं ना की आपण त्याला मिक्सरला वाटून घेऊया. आता आपल्याला गॅस नाही लागणार. गॅस इकडं सरकवून ठेवते. कढई लागल आपल्याला. हे बघा, अशी थोडीशी जाडसर अशी पावडर करून घ्यायची. मस्त असा मसाल्याचा घमघमाट सुटलाय. कर थोडस बारीक असं. अजून फिरव.
मोहरी चालू आहे का? हां चालू. तर आता आपला मसाला फिरवून घ्यायला लागले, तोपर्यंत आपण ह्यात मध्ये सेंधव नमक टाकून घेऊया. 2 चमचे टाकले. साधं नमक टाकूया. साडेतीन चमचे टाकले. हिंग टाकून घेऊया. बघा बरं टाक बरं टाक टाक. जास्त झालं का? हा ना, हाय हाय हाय. हो का, मोहरी पण आपण अशी आबडदोबडच घेतली. टाक. हिंगाची डबी लिहिली नाही बघ. हिंग टाकून घेऊया. 1 आणि हे 2. आणि आता दही टाकून घेऊया. हळद टाकून घेऊया मेन. 2 चमचे हळद टाकली. आता आपण ह्यात मध्ये ना दही टाकून मळून घेऊया. मग ते दही थोडं थोडं टाक. मस्त असा सुगंध सुटलाय बघा, दरवळ वास येतोय ना. आता हा जो मसाला तयार करणार, जेवढा हे होईल तेवढा हळूहळू टाक. हे दही फेटून घेतलेलं आहे. टाक. टाक. पूर्ण थांब थांब. टाक थोडंसं टाक. बस बस बस. खाऊन बघात ना मग काय का. कमी वाटते ना. टाक. 2 चमचे टाक. नाही घालस ना. 3 चमचे टाक. 3 3.5 टाक. नमक कमी होतं म्हणून नमक टाकतोय. अर्धा टाका. अजून टाका अर्धा वाटल्यास. टाक.
अजून एक चमचा टाक. मग? थांब आधी बघ. तर लागतंय ना. हं? लागतंय जरा जास्त पायाला पाहिजे. अजून थोडं टाक. टाकून 2 चमचे टाक. 2 का 1? एक टाकू. आता झालंय म्हणजे नमक तर लागतंय. भरपूर लागतंय का असं? बघ तुम्ही बघा एकदा लोणच्याचं हे जरा. बघ 2 टाक. अजून एक टाक. भरून ना. छोटेसे चमचे असल्यामुळे 9 चमचे लागले मिळणं. मग ते ताट घे. ते तशी ताट घ्यायला लागते. हे असं ना ओलं करून घ्यायचं दही टाकून. आता दही टाकून ओलं केलं ना की मग ह्याला काही अशी मिरची घ्यायची आणि ही मिरची अशी हो का त्या मिरचीमध्ये हे असं सारण भरायचं. असं दाबून दाबून भरायचं. असं दाबून एकदम निघलं नाही पाहिजे. दही अजून टाकावं लागतं. बरोबर इथंच व्हायला लागलं ना. ते पूर्ण हो का असं. ते देऊ दे पूर्ण. हं? हे देऊ दे का पूर्ण. थोडं टाकावं आहे का नाही. बंद कर. थोडं थोडं हे कर. जरा मला असं भरभरीत वाटतंय म्हणून मी परत एकदा दही टाकते. जरा ओलं पाहिजे ना. जाम दाबून धरलं पाहिजे. आहे का नाही. चांगलं हे होत आहे. मग बसलं पाहिजे ना. ते निघलं नाही पाहिजे आतमध्ये. छान असं जाम धरलं पाहिजे. ते पडलं खाली. हे असं ओलं करायचं. ओलं केलं ना की मग आपसूक मिरचीतून बाहेर पडत नाही. येत नाही बाहेर. जराशी मेहनत मैत्रिणीनं पण घेते का असं भरायचं. दाबून दाबून भरलं ना की मग मस्त अशी मिरची. मी ताटात घेऊ का? नाही ह्यातच घे की ते सुकल. जाम जाम करायची त्याला आवडून. असं दाबायचं. असं दाबून बसते मग चांगलं निघत नाही.
अशी एका लाईनीने ठेवायची अशी अशी हे आता आपण अशी ठेवली. ठीक आहे. अशी एका लाईनीने नाही का असं. मला हात धुवायला दे का. आपण या मिरच्या आता वाळवायला ठेवल्या.